आणि आपल्याला धर्म म्हणजे आनंदाची कला हे जर समजलं नाही तर आपल्याला काय वाटतं फक्त डोकं टेकवलं, दान दिला, पूजा केली म्हणजे धर्म झाला. थोडा धर्म आहे का? तेवढा धर्म नाही आहे. तर आपण स्वतःला जाणलं म्हणजे आता जसं भिंत आहे म्हटल्यावर भिंत म्हणावं लागत नाही, जाणतो. तसं मी ज्ञानमय आहे अशी आज जाणीव केली तर आपल्याला धर्म सुरू झाला. बघा, डोळे झाका आणि काय करायचं, मी स्त्री आहे पुरुष आहे म्हणावं लागत नाही, जाणीव होते. मग तसं मी ज्ञानमय जीव आहे असं जर आपण जाणलं, डोळे झाका की डोळे झाकून स्त्री आहे किंवा पुरुष आहे असं म्हणावं लागत नाही, आपल्याला जाणीव होते. मग त्याच्या ह्याच्यात ऑब्जेक्ट चेंज करायचं. काय करायचं, मी ज्ञानमय जीव आहे आणि असं आपण ज्ञानमय असं जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि आपल्या ज्ञानमय स्वरूपाला आपण जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून आपल्याला चालताना बोलताना आपण बाहेरचे विचार करतो, खायचं आहे, प्यायचं आहे, मौज मजा करायची आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला लग्नाला काहीच केलं नाही तर लग्न राहतं का? पण आपल्याला वाटतं आपल्याला जायचं आहे म्हणून आपण काय करतो, पळस सुटतो. आणि मग तिथं गेल्यावर सगळं त्यांच्या जीवनात जेवढं पाप होतं त्याच्या आपण काय झालो, भागीदार झालो. म्हणून मला उलट आत्म्याचं कल्याण करायचं आहे, मला ज्ञान करायचं आहे. आणि असं आपण जर स्वतःला जाणलं तर आपल्याला शांती आहे. बघा, एका मनुष्याने आंबा पाहिला डोळ्याने, आंबा पाहिल्यावर हाताने आंबा तोडला, दाताने चावून खाल्ला आणि तेवढ्यात तो शेतमालक आला आणि त्यांनी थोबाडीत दिली. मला न विचारता का घेतला. आणि मग थोबाडीत दिल्यावर डोळे रडू लागले. मग कुणी अपराध केला होता? डोळ्यांनीच आंबा पाहण्याचा अपराध केला होता, त्यालाच रडावं लागला. मग तसं आपण सुद्धा आपल्या आत्म्याला जाणलं नाही तर आपल्याला सुद्धा काय करावं लागतं, मग दुःख भोगावं लागतं. म्हणून आपल्याला दुःख नको असेल तर मी जाणणारा जीव आहे, शरीरापासून भिन्न आहे. जसं पाण्यात H2O म्हणतो, H O होत नाही, OH होत नाही, तसं आम्ही शरीरात राहतो. शरीर आपलं होत आहे का? शरीर आपलं होत ना, खबरं आपलं शरीर आपलं होतं का? शरीर आपलं होत नाही. शरीरापासून मी कसं आहे, वेगळं आहे, भिन्न आहे. मग असं आपण स्वतःच्या आत्म्याला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि आपल्या आत्म्याला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. मग आपल्याला वाटतं आपल्याला खूप पैसे मिळाले, खूप सगळं मिळालं आहे, आपल्याला आता काही धर्म करायची गरज नाही. असं आहे का? पैसे खूप मिळाले तर त्याचा उपयोग काय करायचा आहे, तर मला जास्तीत जास्त आत्मकल्याण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, स्वतःला जाणायचं आहे. पण आपण दान करायचं म्हणलं तर कुठं करतो, फक्त मंदिराला करतो, शास्त्र छापायला करतो. पण जे जिवंत लोक आहेत, साधर्मी, ब्रह्मचारी, त्यांना जर आपण मदत केली, त्यांना ऐकू येतं का? इथं पुढं सरकू येते थोडं पुढं फक्त मला लागू नका. फक्त बाहेरचे विचार येतात. मग त्याच्याऐवजी जर मी जाणणारा जीव आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. चालताना आपण खायचं प्यायचं, मौज मजा करायचं, आता लग्नात जायचं, हे विचार चालूच असते, सारखं बंद पडत नाहीत. मग त्याच्याऐवजी आता फक्त ऑब्जेक्ट चेंज करून काय विचार करायचा, मी जाणणारा जीव आहे, मी एकटा आलो, एकटा जाणार, एकटाच राहणार, एकटाच जाणार आहे, मला दुसऱ्याची गरज नाही. आणि जसं पाण्यात H2O म्हणतो, HO होत नाही, OH होत नाही, तसं आम्ही शरीरात राहतो. शरीर आमचं होतं आहे का? आमचं होत नाही. आम्ही शरीराचे होतो का? नाही. प्रॅक्टिकल बघतो, कोणी मेलं की डेड बॉडी तिथंच पडली आणि जीव काय झाला, निघून गेला. मग आपल्याला माझा ज्ञानदर्शनमय जीव आहे हे जर आपल्याला जाणता आलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून रोज थोडं तरी आपल्याकडनं स्वाध्याय व्हायला पाहिजे. 5 ओळी वाचलं तर आपण दुःखात ना वाचतो. आणि जर आपण वाचलोच नाही काही तर काय होतं, सकाळपासून आपलं रुटीन काय होतं, कुठं जातो सकाळपासून वेळ आपला? बोला, काय करता दिवसभर विचारतात. म्हणजे कामच असतो सकाळपासूनच. मंदिरला जाते आणि भक्तांबर आणि पण ते भक्तांबर स्तोत्राचा अर्थ समजण्यासाठी स्वाध्याय करायला पाहिजे. म्हणून थोडं 5 ओळी तर वाचायचं. तुम्ही एक 8 दिवस माझ्यावर राहायचं. म्हणजे तुम्हाला पण स्वाध्याय का करायचं कळायला पाहिजे. स्वाध्यायाचा अर्थ काय, स्व अधि अय, स्वतःच्या आधाराने राहणं, त्याला म्हणायचं स्वाध्याय. जो आत्म्याच्या आधाराने राहतो तिथं स्वाध्याय झाला. आणि आपण शरीर, मुलं बाळं यांच्या आधाराने, पैशाच्या आधाराने राहू लागलो तर आपला स्वाध्याय झाला नाही.
म्हणून मी ह्या शरीरापासून भिन्न आहे, जाणणार आहे, मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटाच जाणार, हे जर आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे आणि पुढं पण शांती आहे. पैसा सुखाचं कारण वाटतं. आणि आपल्याला पैसे, मुलं बाळ हे सुखाचं कारण वाटतात, पण ते खरं कारण नाही आहे. बघा, अचानक एकदम येतं खूप आणि एकदम जातं. काय आहे, वाऱ्याने आलं आणि वावटळीने गेलं. आपल्याला मग काय होतं, आकुलता होते, दुःख होत आहे. आणि त्याची जर आपण जाणलं की मी एकटालो, एकटा राहणार, एकटा जाणार, हे शरीराचा संयोग आहे. संयोग है सर्वत्र पर साथी नाही संसार आहे. हा सगळा संयोग आहे. पण हे कोणी आपले साथी सोबती आहेत का, तर हे कोणी आपले साथी सोबती नाहीत. मग मी माझा जीव आहे, माझ्यामध्ये आतली इस्टेट काय आहे, अनंत गुणांची इस्टेट आहे. ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती. आणि ह्या आतल्या इस्टेटीला आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि आतली इस्टेट जाणली नाही तर आपल्याला वाटतं बाहेरची इस्टेट माझी आहे. किती आपल्याला जातं इस्टेट, मी काय काढून घेणार नाही, फक्त घटवायचं आहे मला. ठीक आहे बाबा, बोला की. काय घर आहे स्वतःच, घर स्वतःच आहे. अजून 1-2.5 एकर शेत आहे. आणि पैसे काय ते ह्याच्यातच फिरत असतात, ह्याच्यामध्ये व्यवहारामध्येच फिरत असतात. बर, तुम्ही? आमचा व्यवसाय आहे, भांड्याचं दुकान. भांड्याचं. मग त्याच्यात काय झालं, भरपूर नफा येत असेल की. मग आपल्याला ते आलं तर आपल्याला वाटतं भरपूर आलं. तुम्ही काय करता? कापड व्यापारी, शेती. एवढंच, त्यात काही जास्त मिळत नाही ना. एवढ्यात आनंदात आहे. खाण्यातच जातं, आनंदात आहे. आनंदात आहे. तर आपण ते समाजासाठी पण भरपूर काही योगदान आहे त्यांचं, हो ना. समाजाला पण देतो आपण भरपूर योगदान. कमठाण क्षेत्र आहे ना, अतिशय क्षेत्र आहे. अतिशय क्षेत्र. परवा 50 लाख रुपये एक मोठं मंडपचं काम करून दिले. हो, दानाचे भाव पण होते. दानाचे भाव झाले तर आपण आता कमठाणला दिलं, तसं जिवंत लोकांना दिलं तर जिवंत मंदिरं तयार होतात. म्हणजे आपल्याला जिवंत लोकांना द्यायचे पण भाव व्हायला पाहिजे. म्हणजे कसं असतं, आता जे साधना करतात, आत्मध्यान करतात, पण त्यांना काही घरामध्ये अडचणी असतात, संकट असतात. मग त्यांना सुद्धा आपण जर मदत केली तर आपल्याला काय झालं की त्यांना मदत केली नाही, आपल्या जीवनात पण आपल्याला ध्यान करण्यासाठी, स्वाध्याय करण्यासाठी अनुकूलता मिळणार, सुखासाठी आपले कारण. आणि हे आपल्या अतिंद्रिय आनंदासाठी कारण आहे. म्हणून धर्म इज इक्वल टू आनंदाने, अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. आणि ते सोडून बाकी सगळ्या संसाराच्या न कला नसलेल्या नकला आहेत. म्हणून आपण मी न्याय काय असं आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. पूजा आहे का? आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून आपल्याला कसं आहे की आपण मंदिरला दान दिलं तर मंदिरचं फक्त मंदिरची व्यवस्था आणि मंदिराचं शास्त्र छापायसाठी उपयोगी असतं. ते कुणाला जिवंत लोकांना देऊ शकत नाही, ते निर्माल्य झाला. आणि जर निर्माल्य आपण हे केलं तर आपल्याला दरिद्र होण्याचे आपण कर्म बांधले. लहानपणी रडायला लागल्यावर आई देते घ्या म्हणून, तर देवाच्या डब्यातलं स्व कधी खायचं नाही, द्यायचं नाही, कारण ते पण काय झालं, निर्माल्य सेवन झालं. म्हणून आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे की आपल्याला फक्त चांगलं जेवढं असतं त्यात आपल्या मंदिराचा 2 डबे ठेवावे लागतील. द्यायचं नाही तर 2 डबे ठेवायचे, एक आपल्याला मंदिरात चढवायला आणि एक आपल्याला असं मुलांना द्यायला. आणि जर आपण देवाच्या डब्यातलं आपल्याला वाटतं की अजून कुठं चढवलं आहे तरी सुद्धा तो काय लागला, दोष लागला. म्हणून आपल्याला इतकं स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करायचं आहे. आणि आत्म्याचं कल्याण केलं तरच आपल्याला शांती आहे. आत्म्याचं कल्याण केलं नाही तर शांती नाही. आता वीरसागर महाराज डॉक्टर होते, त्यांची पत्नी, त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. पण थोड्याच दिवसात त्यांनी हे स्वाध्याय केला तर त्यांना वैराग्य झाला. आणि वैराग्य झालं तर दोघांनी पण दीक्षा घेतली आणि दोघांनी पण आत्मकल्याण केलं. मग आपल्याला होतात कसं आत्मकल्याणाचे भाव, मी पण आत्मकल्याण करायला पाहिजे. कुणाच्या नादी लागायचं नाही, घर दार मुलं बाळ, मी आत्मकल्याण करेन, दीक्षा घेईन, अशा पण भाव करतो का? नाही करत का? करत नाही, करायला पाहिजे. माहीत नसेल तसं अजून त्याच्याबद्दल. आता बघा ही इतकी छोटी आहे, त्यात काय 40 गावावरनं आली आहे आणि ती डॉक्टर आहे. परंतु तिला साठी तर राहिल्यावर भाव काय होते, मला इथंच राहायचं आहे, मला आत्मकल्याणच करायचं आहे, मला लग्न करायचं नाही. आणि त्यांची आई पण काय म्हणली, तुमचा आशीर्वाद असू दे, ठेवून घ्या तुमच्याकडे, तेच की ठेवून घ्या, तुमचा आशीर्वाद आमच्या मागं राहू दे, म्हणजे करू देते आत्मकल्याण. म्हणजे कसं असतंय की सहवासात आलं तर तिथं आपोआप भाव बदलतात.
आणि जर आपण बाहेरच्या सहवासात राहिलो तर आता उद्या लग्न कार्याला गेलो तिथं काय दिसणार? नवरा नवरी, न वरा बरा नसलेला नवरा, न वरी बरी नसलेली नवरी. करायचं का लग्न? का झालंय? नाही ना. तर मला आत्मकल्याणच करायचं. आणि किती पुढे गेली पियू? काय पियू डॉक्टर झाली, आता तिचं लास्ट हे आहे बेंगलोरमध्ये. इथं पाठव माझ्याकडे, इकडलं डॉक्टर करू आपण. डॉक्टर झाली. MBBS पण बाहेरचं डॉक्टर काय करायचं नाही तर अल्कोहोल वगैरे सगळ्या लिक्विडमध्ये वापरलेलं असतं. आणि अल्कोहोलच्या एका थेंबामध्ये इतके जीव असतात की त्यांनी जर कबुतरासारखा आकार केला तर संपूर्ण जम्बूद्वीप भरेल एवढे ते जीव असतात. आणि तेवढ्या जीवांची काय झाली? हिंसा. आणि ते लिक्विड टिकवण्यासाठी सगळ्यात अल्कोहोल घातलेलंच असतं. शरीराचे डॉक्टर होते आणि ते शरीराचे डॉक्टर झाले. नाचण्याचे डॉक्टर झालं तर महाराजांनी इतकं सगळं केलं. बाहेरचं प्रॅक्टिस वगैरे खूप चांगलं होतं, पण त्यांना धर्म समजला तर त्यांनी ते सगळं सोडून काय केलं? आत्मकल्याण केलं. मला पण आत्मकल्याणच करायला पाहिजे असे आपले भाव व्हायला पाहिजेत. आणि कसं असतं, आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण त्यांना बाहेर सोडतो, परंतु ज्ञान असेल तर आपल्याला काय करतो आपण की मदालसा राणीच्या 6 मुलांनी दीक्षा घेतली. किती? 6. आपल्या किती घेतले? एक पण नाही का? तर आपण संस्कार केले नाही आहे. मग 7व्या मुलाच्या वेळेस तो राजा इतका चिडला आणि तो म्हणाला की 6ही दीक्षा घेऊन येतात, मी कधी दीक्षा घेणार? तर आता मी 7व्या मुलाला राजा करणार आणि मी दीक्षा घेऊन जाणार. आणि असं म्हणून त्यांनी काय केलं, 7वा मुलगा जन्माला आला की त्याला वेगळंच केलं आईपासनं. 25 वर्ष आईला भेटू दिलं नाही. आणि तो फक्त युद्धाला जाताना आईचं नमस्कार करून मग पाठवलं. तर आईने एकच वाक्य सांगितलं, हे राज्य वैभव भोग पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे. आणि एवढं वाक्य ऐकलं की त्याचे सगळे गर्भावस्थेत तत्वच्या राजाराणी करतच होते. ते संस्कार जागृत झाले आणि असे जागृत झाले की तो पण कसं तरी युद्ध जिंकतो आणि येऊन दीक्षा घेऊन निघून जातो. मग कसं असतं, संस्कार आपल्या आई चांगली होती. ती आई चांगली होती म्हणायचं. मग तेच आई चांगली पाहिजेच की. आपण काहीतरी असं डॉक्टर की वगैरे शिकवतो, आपल्याला वाटतं की माझी मुलगी डॉक्टर आहे. डॉक्टर करून काय उपयोग आहे का? तर आपल्याला संस्कार काय पाहिजे? आत्म्याचं डॉक्टर व्हायचं आहे. आणि असं जर आपल्याला आत्म्याचं डॉक्टर आपण झालो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून आपण सारखं आपण जाता येता उठता बसता धर्म काय करायचा आहे? मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणायचं आहे. म्हणून भजनामध्ये काय सांगितलंय? दीप समस्वपर प्रकाशी हो सदा, मात्र ज्ञाता द्रष्टा हो सदा, शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा, मैं सदा न्यायक स्वभावी आत्मा, आत्मा हूँ आत्मा हूँ आत्मा. किती अक्षर आहेत आत्मामध्ये? अपूर्ण आहे, त हलंत आहे आणि मा पूर्ण आहे. 2 अक्षर आहेत. 2 अक्षरं आपली इनर इस्टेट दाखवत आहे. मग आपलं चैतन्याची इस्टेट आपल्याला कळाली तर बाहेरच्या जडी इस्टेटीच्या आपण मागं लागणार नाही. म्हणून दीपसम शांत स्वभावी मी आत्मा आहे. आणि मैं सदा न्यायिक स्वभावी आत्मा, मी सदैव न्यायिक जाणणार आहे. म्हणून शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा. आत म्हणजे अंतरंगात, मा म्हणजे माझी चेतना ज्ञानलक्ष्मी आहे. म्हणून मैं सदा न्यायिक स्वभावी आत्मा, मी सदैव कसा आहे? न्यायिक स्वभावी आत्माच आहे. आणि असं मी माझ्या आत्म्याला जाणलं तर मला दुसऱ्याच्या आत्म्याची गरज नाही, शरीराची गरज नाही, पैसे मुलं बाळ काही गरज नाही. आणि इतकं आपल्याला जर हे संस्कार झाले तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर हे संस्कार झाले नाही तर आपल्याला सारखं काय वाटतं? हे भोगावं ते भोगावं, हे खावं ते खावं. आणि त्यामुळं आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणून मला आता माझ्या आतल्या इस्टेटीला जाणायचं आहे. म्हणून चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे, खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे. शरीराची कोणती पण क्रिया चालली असेल तर मी जानन रूपाने जाणणार आहे. आणि असं आपण आपल्याला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर आपण हे जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून आता स्वाध्याय हा केलाच पाहिजे रोज.
आता ऐकताना जर बरं वाटलं की नाही, त्यांचा चेहरा किती आनंदी आहे. मग हे जसं आनंदी वाटलं तसंच रोज स्वाध्याय केला तर अजून आपण आनंदी जगू शकतो. इथं राहिलं तर अजून आनंदच आनंद. या तेव्हा 8 दिवस सवड काढून या. आहेत तिथं बघणारे. आता पोरगा मोठा झालाय की कितवीत आहे? झालं बिझनेस बघते. होय. आणि मग आताच जाऊ नका तुम्ही, करू दे त्याला काय करायचं. आणि तुम्ही गेल्यावर त्याला पण पाठवा. म्हणजे आपल्याला ह्या संस्कारात राहिलो तर आपल्याला खूप आनंदाचे संस्कार. हां. आणि जर आपण ह्या संस्कारात राहिलो नाही तर खायचं प्यायचं एकमेकांमध्ये, मग कोणाशी प्रेम करतो, कोणाशी द्वेष करतो आणि एकत्र काय येतो, पूर्वीचं प्रेम किंवा वैर फेडायला येतो. मग मला आता कोणाशी प्रेम पण करायचं नाही आणि कोणाशी वैर पण करायचं नाही. होतंय की नाही घरामध्ये कोणाशी प्रेम द्वेष. जरा पत्नी काय म्हणली तर काय होतं, कुठनं भेटली तेच की लगेच भांडणं सुरू होतं ना. म्हणून आता सांगितलं नवरा नवरी काय, न बरा बरा नसलेला नवरा, न बरी बरी नसलेली नवरी. म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला तर जाणायचं आहे. आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून सारखं आपण धर्माचे संस्कार करायचे. धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. धर्म म्हणजे वस्तू स्वभाव धम्म. वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म आहे. आणि हा आतला स्वभाव आपण जाणला तर आपण शांतीने जगतो. आणि आतला आपला ज्ञान स्वभाव जाणला नाही तर काही उपयोग नाही. मै सदा न्यायक स्वभावी आत्मा. मी सदैव कसा आहे, न्यायिक स्वभावी आत्मा आहे. आणि मी आतल्या आत्म्याला जाणलं तर मला कोणाची गरज नाही, जडाची गरज नाही, चेतनेची गरज नाही. म्हणजेच आपण आपल्या ज्ञानाचं ऐश्वर जाणलं तर ज्ञानेश्वर झालो. आणि असं आपलं आतलं ऐश्वर जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. म्हणून रोज 5 मिनटं तरी स्वाध्याय करायचा. आंघोळ केलं की कपडे शुद्ध घालायचे धुतलेले आणि लगेचच एक छोटी छोटी पुस्तकं आहेत की मराठी वाचायला येते का सगळ्यांना? माताजीने सोपी पुस्तकं लिहिली आहेत तिथे ते समृद्धी वगैरे एक पान रोज वाचलं तरी पण आपल्याला धर्माबद्दल माहिती कळते, काय सांगितलंय. नाही तरी तर राहू शकत असलं तर खूप चांगलं माताजी रोज संबोधन करतील. त्यांना सांगायचं, त्यांना ठेवूनच घ्यायचं. कधी चालेल राहते इकडे इतकं दान करतात. मग मला माझं जीवन माझ्यासाठी दान करायचं. मला हे शिकायचं आहे, मला आत्माचा आनंद भोगायचा आहे असं आपण भाव करायचा. आणि तुम्ही बघा एकटं राहिलं की नाही सगळी तुमची फॅमिली राहते. हा रोज जाऊन राहायला काय बघू तिथं पण आपण पण येतो बघायला. आणि मग सगळ्यांनाच भाव काय होता आपण सुद्धा हे शिकलं पाहिजे. ते आले की तू पण यायचं इकडं. आपल्याला शिकायचं आहे, धर्म शिकायचा आहे. धर्म शिकलो तरच आपण शांतीने जगतो. धर्म शिकलो नाही तर आपण शांतीने जगत नाही. ते मुनी असतात आणि जंगलात बसलेले असतात, खूप ज्ञानी असतात. आणि मग एक तिथं त्या गावात ब्राह्मण असतो, तो विद्वान असतो. त्याला कळालं की आपल्यापेक्षा विद्वान आहेत ते मुनी. पण त्याला राग आला की माझ्यापेक्षा कोण विद्वान नसायला पाहिजे. आणि तो जो मुनींना म्हणतो की आपण दोघांच्यात काय म्हणायचं डिबेट करूया की कोण श्रेष्ठ आहे. हां, स्पर्धा करू, असं वादविवाद करू म्हणून. आणि मग त्यातून ठरवू. पण मुनींना तसलं काय अपेक्षा नसती. मुनी आपलं ध्यानस्थ असतात. आणि मग ते त्या जंगलामध्ये ते दोघंच असतात. मग ठरवणार कोण श्रेष्ठ आहे. म्हणजे जे काही वाद झालं त्याचा निर्णय करायला कोण तर पाहिजे. म्हटल्यावर ते म्हणाले तिथे रस्त्यावरून चाललेला एक आदिवासी असतो, त्याला पकडून आणलं त्या ब्राह्मणाने आणि सांगितलं तुला आमच्या दोघांचा निर्णय करायचा आहे की आम्ही कोण श्रेष्ठ आहे. आणि मग दोघांच्यात सुरू झाला डिबेट. आणि तो ब्राह्मण असतो त्यांनी खूप जोरजोरात मोठे मोठे श्लोक, ग्रंथातले काय गाथा वगैरे असं म्हणून 100 गाथा म्हणून त्याला दाखवल्या. कोणाला? आदिवासीला. तो असं डोळे फार वटारून बघू लागला. त्याला काय त्यातलं एक शब्द कळाला नाही. आणि तेच ते मुनी असतात, ते त्याचं रूप बघितलं, त्याचं काय परिस्थिती आहे ते बघितलं. आणि मुनींनी 3च वाक्य सांगितली. पहिलं सांगितलं हिंसा माड बॅडरी बॅडा. काय म्हणायचं? माड बॅडा. हां. दुसरं सांगितलं जीव मॅले दया माडू. हां, जीवावर दया. ते त्यांना कन्नड म्हणूनच मी शोधून काढले. आणि तिसरं नाही हो, त्यांनी त्याला सांगितलं त्या आदिवासीला, ते त्या भाषेतला होता ना. मग तिसरं सांगितलं निंदू कल्याण आग्या ते. बरोबर आहे का माझं वाक्य? मग ते त्याला इतकं आवडलं आणि तो नाचायला लागला आदिवासी. कारण काहीतरी समजलेलं सांगितलं ना, समजण्यासारखं. आणि मग त्याला विचारलं कोण श्रेष्ठ आहे, काय सांगायची गरजच नाही आहे. कारण त्यांनी जे काही संस्कृत वगैरे म्हटलं त्याला एक शब्द पण कळाला नव्हता. आणि हेच मुनींनी जे सांगितलं त्याला इतका आनंद झाला की हे किती चांगले आहे.
म्हणजे असं आपल्याला गुरूंकडून मिळतं जे आपल्याला अपेक्षित असतं, आनंद देणारं असतं. कांदा लसूण बटाटा पण खायचा नाही. कांद्याच्या एवढ्या स्लाइसमध्ये अनंत जीव आहे. इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी. अनंतात अनंत गेले तरी अनंतच, अनंतात अनंत आले तरी अनंत. एवढ्या तुकड्यात अनंत जीव आहेत. मग त्यांना खाल्लं पण की ते शत्रू झाले आणि टेलिपॅथी व्यवस्थेने बरोबर आपल्या इथं कुठंतरी येऊन गाठ होते आणि ते सगळे येऊन आपला गुट्ट काढतात. कॅन्सर होतं आणि मरतो. म्हणून तसलं अभक्ष कधी खायचं नाही. खाता कसं नाही ना, कांदा लसूण टाक नाही. तर आता आजपर्यंतच जाऊ देत, पण आता उद्यापासून तर आपल्याला तसलं खायचं नाही. लग्नात काही केलं असेल तर म्हणायचं आम्हाला ताक भाकरी द्या किंवा आम्हाला काही शुद्ध असेल ते द्या, बाकी आम्हाला असलं काही नको. पूजा पूजा तर आपल्याला तसलं अभक्ष खायचं नाही. म्हणजे तेवढे जीव आपण एवढ्या, आता एकच कांद्याची भाजी केली तर एकच कांदा लागतो का? किती जीव मेले त्याच्यामध्ये. मग तेवढे सगळे आपले शत्रू झाले. म्हणून तसलं खायचं नाही. कांद्याची शेती असल्यावर काय करायचं? कांद्याची शेती असते जिजाजी भाऊजींचीच. होय, शेती बंद करून टाकायची तसली. आपल्याला दुसरं करता येते की पुष्कळ. आपल्याला कळत नव्हतं तोपर्यंत आपण केलं, पण आता दुसरं पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर रात्री पण जेवायचं नाही. रात्री अल्ट्राव्हायोलेट किरण कमी झालेले असतात. आता 6:48 दिवस जाणार असेल तर 6 वाजता असं तिरकं बघायचं, तर असे वळवळणारे जीव दिसतात. आणि मग त्यावेळेस आपल्या हातातोंडाची घाई चालली तर ते सगळे कुठे गेले? पोटात. म्हणजे आपलं पोट काय झालं? कब्रस्तान. म्हणून लवकर जेवायचं. अर्ली टू बेड मॅन मेक हेल्दी वेल्दी क्लेवर, हे जसं म्हटलं आहे तसं लवकर जेवलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. किती वाजता जेवतो रोज आपण? शाळेवर नाही आल्यावर. किती वाजता येते शाळेवर? 5:30 लगेच जेवते ना? हातपाय धुवून. तुम्ही रात्री कमी जेवण, रात्री जेवण कमी करतो. कमी करतो. छान, हुशार आहेत. तर रात्री जेवायचं नाही, कांदा लसूण बटाटा खायचं नाही, शुद्ध आपल्याला. म्हणून तसं संयोगात आलं तर आपल्याला कळतं आपण कसं केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि आपल्यामध्ये कसा बदल झाला पाहिजे. आणि हे जर आपल्याला ज्ञान झालं तर आपल्याला परत ते शत्रू होणार नाहीत आणि आपण त्यांचं परत उट्ट काढून घ्यायसाठी आपल्याला त्यांच्या हातात सोपवणार नाही. म्हणून आपल्याला ज्ञान झाल्यावर काय होतं की सारखं आपण स्वतःला जाणायचं आहे. जसं ते मध्ये पण झालं ना, कुठं ते साताऱ्याच्या जवळ का कुठं तरी नदीचं वरचं पूल तुटला रात्रीतनं आणि ते वरून जाणाऱ्या गाड्या होत्या त्या कळलं नाही पुढचं पूल तुटलेलं आहे आणि त्या गाड्या गेल्या पाण्यामध्ये फुल स्पीडमध्ये असल्यामुळं आणि रात्री 12-2च्या दरम्यान कोणाला कळालंच नाही. असे 2-3 बस गाड्या पाण्यामध्ये गेल्या आणि मग नंतर त्या जेव्हा कळालं तेव्हा काढायला गेले तर त्या नदीमध्ये मगरी होते म्हणल्या. किती जणांचे तर प्रेतसुद्धा मिळाले नाहीत. मग ते कोणाचं वैर, त्या पाण्याचं, त्या मगरींचं, कोणाशी वैर फेडतो आपण असं. म्हणून आपल्याला कोणाशी वैर करायचं नाही. खायचं तर भक्ष्यच खायचं, अभक्ष नाही. वनमालेला सोडून लक्ष्मण निघाला त्यावेळेस वनमाला म्हणते तुम्ही किती दिवसात परत येणार? तो म्हणतो मी 12 वर्षात येतो. पण ह्याला पुरावा काय? त्यांनी म्हणतो मला नाही आलो तर हा दोष लागेल, तो दोष लागेल. मग शेवटी तिचं काही समाधान होत नाही. शेवटी तो म्हणतो मला रात्री भोजनाचा दोष लागेल मी आलो नाही तर. आणि ती म्हणते आता तुम्ही जावा, तुम्ही नक्कीच काय आहे या. आणि मग तिनं सोडलं. म्हणजे रात्री भोजनाचा इतका मोठा दोष आहे की आपल्याला रात्री भोजन करणं चुकीचं आहे. म्हणून दिवसाच भोजन करायचं आणि आपल्याला काय कधीतरी ह्या पेटीत घालायचं आहे. मग ते काय लवकर घातलं तरी चालतं आहे. म्हणून आपण प्रयत्न करायचा. सकाळी जर लवकर जेवलो 9-10 वाजता तर पुढचं 4-5 वाजता. तर महाराज डॉक्टर होते गृहस्थावस्थेत तर ते 4:30लाच जेवून बाहेर पडायचे. आता डॉक्टर म्हणलं होतं किती त्यांना यायला केव्हा वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. पण ते बरोबर काय करायचे ते लवकर जायचे, लवकर उरकून यायचं. म्हणजे लवकर उरकूनच जायचे. म्हणून आपल्याला ज्ञान झालं तर आपल्याला कसं आपण वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं आपल्याला सायंटिफिकली पण आहे त्याच्यामध्ये. आणि सायंटिफिक काय आहे तर जेवणात आणि झोपण्यामध्ये 5-6 तासाचं अंतर पाहिजे. आपण 10 वाजता जेवतो आणि लगेचच झोपतो तर सगळं आपलं पचन व्यवस्था बिघडते. म्हणून लवकर केलं तर आपल्याला पचन व्यवस्थित होतं. हात पुसायचा.
नमस्कार मी सांगते तसे भाव करा. भाऊ माझ्याकडून खऱ्या दिवसाचं गुरुचा विनय झाला, व्रत मोडलं, हिंसा झाली, कुणाचं औषधदान केलं नाही, सेवा केली नाही, रोग्यांचा तिरस्कार केला, अपमान केला, आनंद मानला. त्याच्यानंतर अजून काय काय माझे सगळे दोष झाले. कुदेव कुगुरू कुशास्त्र भजलं, रुद्धिसूतक पाळीने पाळलं नाही, अजून विरुद्ध वागलं आणि भोगाची रुची केली, आत्म्याची रुची केली, निर्माल्य सेवन केलं, देवाच्या डब्यातलं खाल्लं. जे सगळे दोष झाले, पुढं अजून मला तसा त्रास होणार असेल शरीराचा तर त्याबद्दल पण मी मनपूर्वक पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. माझे दोष मिथ्या आहोत, मी माझ्यामध्ये राहोत, त्याबद्दल प्रायश्चित्त मागत आहे. आता 9 जप करायचं, नंतर 5 माळा करून श्रद्धान करायचं. भांडी आहे, त्याच्याऐवजी काय द्यायचं, पुस्तक द्यायचं. पुस्तक दिलं तर ते वाचून त्यातनं ते काय होतात, ज्ञानी होतात. म्हणून काय द्यावं, किती द्यावं हे आपल्याला समजायला पाहिजे. एकटा आलो, एकटा राहणारा आहे मालवण. झोपताना पण असं लगेच आपण थोडं विचार करून झोपायचा, म्हणजे आपलं ध्यान पण झालं नाही, स्वाध्याय पण झाला. सगळे कुठं असतात, तिथंच का? हळी येतात. विजापूर किती जवळ आहे, वेळ असला की यायचं. हे केलं टेम्पल बनवायचं सगळं. मेहर गांधी आले होते त्यांना जत्रेचे अध्यक्ष केले होते, त्यांना काम आहे म्हणून पहिलाच आले होते 4 दिवस. तुमच्या दर्शनाला यायच्यापेक्षा तर आज घडून आलं. बरं झालं. हा ते मैदान भावना होती. उलट लग्न झाल्या सगळे येत असते, काही नाही नामांकडे जाऊ तर आपलं चुकलं तर आता ह्याच्याकडं सारखं यायचं आणि 8 दिवस राहायला या.